संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना राष्ट्राचं नमन. संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली. जनगणना 2027 साठी 11,718 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशातली पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना. जातीनिहाय गणनेचाही समावेश. वीर सावरकरांचा अंदमानातला पुतळा नव्या पिढीला त्यांच्या स्वप्नातला देश उभारण्याची प्रेरणा देईल. गृहमंत्री अमित शहा. ब्रुकफिल्ड कंपनी मुंबईत आशियातलं सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र उभारणार. $1 अब्ज गुंतवणूक आणि 45,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा. विधान परिषदेनं संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयकं, ठराव आणि धोरणं या द्वितीय ग्रंथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. अभ्यासक तसंच नव्या आमदारांसाठी हा उत्तम संग्रह असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा UAEवर 234 धावांनी विजय. वैभव सूर्यवंशीची दमदार 1.5 शतकी खेळी. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी सुहास